बालेकिल्ला कुणाचाही असो, भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचं वक्तव्य. संपवायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडीस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार. गणेश नाईक औकातीत राहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य. चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. ठाकरेंच्या सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट, तर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल, तर ठाकरेंची शिवसेना आणि वंचित तसंच इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात, आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवारांचा दावा. तर महापालिकेत बहुमत आमच्याकडे, घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे राहतील. चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसणार, प्रतिभा धानोरकरांचा दावा. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा आता भाजपनं सन्मान केलाय. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर संजय राऊत भडकले, तर कुणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, कोश्यारींचं उत्तर. काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतायत. काहींच्या काळात कुणाला पद्मश्री मिळाले याबद्दल मी बोलणार नाही. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतरच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. मंत्री गिरीश महाजन भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विसरल्यानंतर महिला अधिकाऱ्यांचा आक्षेप, तर माझा तसा हेतू नव्हता, महाजनांकडून दिलगिरी व्यक्त. आरएसएस आणि भाजपकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान, गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्यांशी संवाद. शरद पवारांबद्दल बोलताना संभाजी भिडेंची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड. भिडेंच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह. अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांना फोन, तर दिलेल्या उमेदवारांचं काम करा, अजित पवारांकडून विनंती. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं. नाशिकच्या पिंपरी फाटा या ठिकाणी मंत्री गिरीश महाजनांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर जमावाची दगडफेक, तर वन विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान संतप्त रहिवाशांचा गोंधळ, वाहनांचंही नुकसान. मुंबईतील 12 विभागांमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन.